भीम ने हमारे वास्ते क्या क्या नहीं किया, सब कुछ हमको दिया, लेकिन हमसे कुछ न लिया। तो जिनको आगे बढ़ने का तो जिनको आगे बढ़ने का मौका दिया, और मुझे पढ़े लिखे लोगों ने धोखा दिया। बड़ी दुख भरी अंदाज में डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने आगरा के सभा में कहा था कि मुझे पढ़े लिखे लोगों ने धोखा दिया। मैं समझता था कि ये लोग पढ़ लिख कर मेरे समाज की सेवा करेंगे, लेकिन मैं देख रहा हूं कि मेरे इर्द गिर्द कला रोगों की भीड़ लगी हुई है और ये अपना ही पेट भरने में मशगूल है, तो ये क्या खाक समाज की सेवा करेंगे। दादा तुझी बॅटरी लई चार्जिंग झाली, तू झोप जाऊ। बाबासाहेब आंबेडकरांनी फार परिकष्टाने या देशाला संविधान प्रदान केलं। 395 आणि 8 परिशिष्टाचं एक संविधान देशाला अखंडित ठेवण्यासाठी आणि तमाम मानवाच्या हितासाठी, कल्याणासाठी, अधिकारासाठी, स्वातंत्र्यासाठी, निर्भयपणे जगण्यासाठी प्रत्येक माणसाला वेगवान बनवलं, धैर्यवान बनवलं, समर्थवान बनवलं, निर्भयपणे जीवन जगण्याचं एक नवीन आकाश आम्हाला निर्माण करून दिलं। मला अभिमान वाटतो सांगण्याचा की मला 2 बाप आहेत, मी 2 बापाची औलाद आहे। कोणाला राग येतो 2 बापाचं म्हणल्यावर, पण मला अभिमान वाटतो की मी 2 बापाचा आहे। कारण माझ्या मायबापांनी फक्त मला जन्म दिला, माझ्या आई वडिलांनी माझा पिंड घडवला, माझा देह घडवला, पण हे जीवन कसं स्वाभिमानानं जगावं हे शिकवणारा मात्र माझा दुसरा वैचारिक बाप म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। आणि म्हणून जन्म देणारा एक बाप आणि जीवन घडवणारा दुसरा बाप म्हणजे बाबासाहेब आंबेडकर। त्या महामानवाचे अनंत उपकार पशु पक्षी झाडं झुडपं माणसावर तर आहेतच, परंतु या सर्वावर विकार अर्थातच भारतावरती आहे। पण बाबा गेल्याच्या नंतर जी आज व्यवस्था आपण पाहत आहोत समाजाची, आता फार सुंदर बोलले आमचे गायक पाटील साहेब, भीमरावजी पाटील, की घरावर नार मात्र छाया, घरावर नाव पित्र छाया आणि मायबाप मात्र वर्ध आश्रमामध्ये, गाडीवर नाव बंधू प्रेम आणि दोघा भावाचं भांडण कोर्टात 12 वर्षापासून। घरामध्ये स्टँडर्ड लोक 50-50 हजाराचं कुत्र पाळत आहेत आणि त्याला बिस्किट, त्याला मटण, त्याला दूध,
आणि आई वडील मात्र उपाशी मरत आहेत, भीक मागत खात आहेत. परवा आमच्या भोकरला म्हणजे नायगाव तालुक्यामध्ये घटना घडलेली की दोघही सून आणि लेक परदेशामध्ये अमेरिकेमध्ये आणि बाप वृद्धाश्रमामध्ये. 4 कोटीची प्रॉपर्टी त्या बापाच्या नावावर. पण त्याची म्हातारपणामध्ये निघा आणि म्हातारपणाची त्याची जी काही व्यवस्था सोय करायची असते ती नव्हतं कोणी त्यांच्याजवळ. त्या म्हाताऱ्यानं फार चांगला निर्णय घेतला. 4 कोटीची प्रॉपर्टी एका संस्थेला दान केली आणि मृत्यूपत्रामध्ये लिहिलं की माझ्या मड्यावर माझ्या मुलाची सावली सुद्धा पडू देऊ नका. बाप मेला म्हणून त्या पोराला फोन गेला तर ते पोरग तिथून बोंबलायलं की माझ्या बापाला कसे जाळायले ते मला व्हिडिओ कॉल करून दाखवा. आणि ही अवलाद न झालेली बरी, निपुत्र राहिलेलं बरं. चायला वाईट तरी वाटणार नाही, नाही का? नाही तर असून वळंबा नसून खोळंबा. बरोबर आहे. आणि खरं सांगतोय, या जगातलं खरं प्रेम जेव्हा संपत ना तर माय आणि बाप मेल्याच्या नंतर बाकी उरतो सगळा व्यवहार. निस्वार्थी आणि खरं प्रेम जर या जगामधलं संपून जातं जेव्हा मायबाप मरतात तेव्हा. सुखा धावतील सगळे दुखाला ती आई, आई विने माया या दुनियात नाही. आई आपली लेकराला कडेला घेते, कडेला. असं लेकरू कडेला घेते म्हणजे हृदयाला धरते. एवढा अथांग सागर मायेचा तिच्या हृदयामध्ये, म्हणून ती कडेला वरते, कडेवर घेते. आणि बाप मात्र त्या मुलाला खांद्यावर घेतो. खांद्यावर का घेतो? कारण मी जे पाहिलं नाही जगात ते माझ्या मुलानं दूरवर पाहावं म्हणून खांद्यावर घेतो. जे मला दिसलं नाही ते माझ्या मुलाला दिसावं. मला वाटते ज्याला मायबापाची सेवा करता आली नाही किंवा करत नाही त्याच्या इतका दलिंदर आणि त्याच्या इतका नालायक माणूस या जगातच कोणी नाही का? आठवण येते त्या मायबापांची आणि विशेषतः बाबासाहेबांची. बाबासाहेब अजून 2 जरी वर्ष वाचले असते तर कदाचित सगळा भारत आपोआपच बौद्धिष्ट करून गेले असते. ही आपली नैतिक जबाबदारी आहे. ही सारी दुनिया में होशियार थे अंबेडकर और मुसीबत हर दम सहने को तैयार थे अंबेडकर. गरीबों की डूबी कश्ती के आधार थे अंबेडकर और आटम बम से बढ़कर हत्यार थे अंबेडकर. आटम बम से बढ़कर हत्यार थे अंबेडकर. वाह, बहुत बढ़िया. तुझी याद बाबा बाबा. मला गणपतरावजी भरणे काकांचं एक अभिमान वाटतो. अतिशय प्रतिकूल परिस्थितीची त्यांनी फाईट दिली आयुष्यात. 5-7 लेकरं पोसणं गरिबीमध्ये आणि उच्च शिक्षित करून न्यायमूर्ती घडवणं साधी गोष्ट नाही साहेब. 4 लेकरं सर्व्हिसला लावले हो, साधी गोष्ट आहे. आणि या जिल्हा मॅजिस्ट्रेट म्हणून त्यांचा मुलगा लोकांना न्याय देण्याचं काम करतो. बाबासाहेबांनी सांगितले की वरच्या खुर्च्या हस्तगत करा, नुसती नोकरी करू नका. नोकरी करसाल तर नोकरच राहा, पण पॉवरफुल अशा खुर्च्या तुम्ही निर्माण करा की त्याच्यावर बसलं पाहिजे आणि अधिकाराच्या खुर्च्या निर्माण करा. शिक्षण नोकरीसाठी नाही साहेब. शिक्षण म्हणजे ज्ञानाचा तिसरा डोळा आहे. खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं म्हणण्याची ज्याच्यात धम्मक असते त्याचं नाव शिक्षण आहे. आणि म्हणून तुझी याद बाबा ठाई ठाई येते, ठाई ठाई
बाबा ठाई ठाई येते, तुझी याद बाबा ठाई ठाई येते, तुझी याद ठाई ठाई येते. 13 ऑक्टोबर 1935 ला येवले मुक्कामी बाबासाहेब आंबेडकरांनी घोषणा केली, हिंदू धर्मात जन्माला आलो, जन्म माझ्या हातात नाही, पण कदापिही हिंदू म्हणून मरणार नाही. ही बाबासाहेबांची घोषणा ऐकून अनेक धर्म मार्तंडांचे कान टवकारले. कुणाला वाटलं बाबासाहेब शीख होतील, कुणाला वाटलं मुस्लिम होतील, कुणाला ख्रिश्चन होतील वाटलं, कुणाला मुसलमान होतील वाटलं. करोड़ों रुपए देंगे तो निजाम की आवाज थी, देंगे हम सोने की तलवार ये खलिस्ता की आवाज थी, कर देंगे तुम्हें माला माल अम्बेडकर ये तो फ्रांस की आवाज थी. लेकिन सब कुछ ठुकरा दिया मेरे भीमराज ने, क्योंकि उनको प्यारे गौतम की जरूरत थी. तुझी याद बाबा ठाई ठाई येते, तुझी याद बाबा ठाई ठाई येते, तुझी याद बाबा बाबा तुझी याद बाबा ठाई ठाई येते. पाहुनी आताचे बेईमान नेते, पाहुनी आताचे हे बेईमान नेते नेते नेते, तुझी याद बाबा ठाई ठाई येते, तुझी याद बाबा ठाई ठाई येते. कोणी म्हणत असेल की मी गाडी घेतली, कोणी म्हणत असेल मी माडी बांधली, मी त्याच्या ढोंगणावर लाद घाला. तो हा दिवस आठवा, तो पहिला दिवस आठवा की जी आई आपल्या बोटाला धरून शाळेत नेऊन बसवते, तो दिवस आठवा. आज कोणी पदावर राहा तुम्ही, पण तो दिवस आठवा की पहिल्या दिवशी आई आपल्या बोटाला धरून शाळेत नेऊन बसवते आणि मास्तराला सांगते, गुरुजी माझ्या मुलाकडे लक्ष द्या, नवीन आहे. आणि मग तो पहिला दिवस मरेपर्यंत ध्यानात ठेवा, मरेपर्यंत ज्या पदावर तुम्ही आहात. आणि बापाची फाटकी बनेल उन्हामध्ये घळघळ घाम घालणारा तो बाप, आणि त्याची त्या अंगावर फाटकी बनेल, पायात चप्पल तुटकी. आज तायकोटा सुद्धा मध्ये राहणाऱ्या त्याच्या पोरांनी लक्षात ठेवावं त्याचे कष्ट. आणि म्हणून अतिशय नम्रपणे सांगतोय, तुझी याद बाबा ठाई ठाई येते, तुझी याद बाबा ठाई ठाई येते, तुझी याद बाबा. दिशाहीन झाले, दिशा दावणारे झाले, दिशा दावणारे, दिशाहीन झाले, दिशा दावणारे. आज कोणी नाही माया लावणारे, आज कोणी नाही
घेऊन तुझे नाव घेऊन जो तो धोका देते, तुझे नाव घेऊन जो तो दगा देते देते देते. आठवले साहेब बीजेपीत, जोगेंद्र कवाडे साहेब एकनाथ शिंदे शिवसेना, प्रकाश आंबेडकरांची वेगळी चूल. कुठं जायचं समाजाने? विधानसभा लागलेले आहे. बाबासाहेबांनी सांगितलं की शासन करती जमात बना. तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा, या देशाची शासन करती जमात तुम्हाला बनायचं आहे. बाबांनी संविधान लिहून सगळ्या इंडियाला राजकारण शिकवलं, पण दुःखाची गोष्ट आहे की त्याच्याच अवलादीला राजकारण कळालेलं नाही. तुझे तुझे नाव घेऊन जो तो दगा देते, तुझे नाव घेऊन जो तो दगा देते देते देते. तुझी तुझी याद बाबा ठाई ठाई येते, तुझी याद बाबा ठाई ठाई येते, तुझी याद बाबा ओ समाजात सारा सारा, समाजात सारा माझला धिंगाणा, समाजात सारा माझला धिंगाणा, समाजात माझला धिंगाणा. ना कोणात उरला तुझा ब्रीदबाना, ना कोणात उरला तुझा ब्रीदबाना, ना कोणात उरला तुझा ब्रीदबाना. आपुलीच सावली दूर जेव्हा जाते, आपुलीच सावली दूर जेव्हा जाते जाते जाते. अशा वेळी वटवृक्षाची सावली देणारा बाप, शीतल अशी सावली देणारी आई, 9 महिने 9 दिवस आपल्या पोटामध्ये पिंड बाळगून अनेक कळा प्राणांतिक कळा सोसून जन्म देणारी ती माय माऊली, काबाड कष्ट करून आपल्याला घडवणारा तो बाप. हो, आणि या मायबापापेक्षाही सन्मानाने जीवन प्रदान करणारा तो बाप म्हणजे बाबासाहेब. आपुलीच सावली दूर जेव्हा जाते, आपुलीच सावली दूर जेव्हा जाते जाते जाते. आणि तुझी याद बाबा ठाई ठाई येते, तुझी याद बाबा ठाई ठाई. हो बाबा ठाई ठाई येते, तुझी याद बाबा ठाई ठाई येते, तुझी याद बाबा ठाई ठाई येते.
स्वाभिमान नाही रे कुणा समाजाचा, स्वाभिमान नाही कुणा समाजाचा, स्वाभिमान नाही तुझा समाजाचा, स्वाभिमान नाही तुझ्या कर्तव्याची कुणा जाण नाही, तुझ्या कर्तव्याची, तुझ्या कर्तव्याची कुणा जाण, चित्र समाजाचे ग्वाही याची देते, चित्र समाजाचे ग्वाही याची देते देते देते, तुझी याद बाबा ठाई ठाई येते, तुझी याद बाबा ठाई ठाई येते, तुझी याद बाबा ठाई ठाई येते, हे मनोज राजा समजे ना काही, हे मनोज राजा समजे ना काही, हे मनोज राजा चलो चलो मेरे साथ चलो, मनोज राजा राजा हे मनोज राजा समजे न काही, हे मनोज राजा समजे न काही, हे मनोज राजा नांदते आजला जरी लोकशाही, नांदते आजला जरी लोकशाही, कायद्याची तरी पायमली होते, कायद्याची तरी कायद्याची तरी पायबली होते, कायद्याची तरी पायबली होते होते होते, तुझी याद बाबा ठाई ठाई येते, तुझी याद बाबा ठाई ठाई येते, तुझी याद बाबा ठाई ठाई येते रे, तुझी याद बाबा ठाई ठाई येते, पाहुनी आताचे बैमान नेते, पाहुनी आताचे बैमान नेते नेते नेते, तुझी याद बाबा ठाई ठाई येते, तुझी याद बाबा, तुझी याद बाबा, तुझी याद बाबा ठाई ठाई येते.
आदरणीय सन्माननीय न्यायमूर्ती गौतम गणपतरावजी भरणेस यांच्याकडून या गीतासाठी 500 रुपयाचं दान आलं. आभारी आहोत. धन्यवाद. पार्टी आपली तू काका एक काम कर.